हे बघा, जसं सरांनी सांगितलं लोकमत कॅम्पस क्लब तर्फे मी या ठिकाणी आलेलो तुम्हाला थोडीशी जादू दाखवायला आणि लोकमत कॅम्पस क्लब बद्दल काहीतरी सांगायला. तर आधी काय करू, जादू दाखवू की माहिती सांगू? जादू दाखवू. बरं ठीक आहे, दोघं हात वर करून जरा जोरात टाळ्या वाजवा तर जादू दाखव. बरं, जसं तुम्ही सांगितलं की आधी जादू दाखवत, आधी जादू दाखवणार. बघा, माझ्याकडे एक रिबिन आहे. रिबिनला तर या रिबिनचे सगळे रंग तुम्ही मला क्रमाने सांगायचे, ठीक आहे? सांगा बरं सगळे रंग. सर आवाज येतो नाही ना? कुठले रंग आहे जरा जोरात? कसले रंग सांगितलं तुम्ही? रिबिनचे. रिबिन तर नाहीच माझ्याकडे. धन्यवाद. बरं, या ठिकाणी मी कोणाला बोलू इच्छितो. ताई तू येशील 3ऱ्या नंबरची ताई? थोडासा हाताला त्रास द्या. म्हणजे काय करणार? हा, काय ना बेटा तुझं? शांभवी. आणि तू रे? ओंकार. कितीला बेटा तू? 5वीला. आणि तू? 8वीला. बरं बघा, या ठिकाणी संभाजीनगरमध्ये जसं सरांनी सांगितलं आम्ही 25 वर्ष साजरा करतोय आणि आजचा हा तुमच्या शाळेतला पहिला कार्यक्रम आहे. सर तुम्हाला सांगतो 3 दिवस झाले आमचा सकाळचा कार्यक्रमच होत नाही पावसामुळे. पण तुमचं नशीब की पाऊस नसल्यामुळे हा पहिला कार्यक्रम आहे. तर मी या ठिकाणी माझ्या या पहिल्या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील करणार आहे या दोघांच्या हस्ते. कोण्या? ओंकार आणि शांभवी. तर हे दोघं माझ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणार. तर ओंकार, शांभवी माझ्याकडे बघा एक दोरी आहे. किती दोऱ्या आहेत? एक. याला मध्यभागी धर बेटा, मध्यभागी. हा, तर ते हा. आता तू काय करायचं ओंकार? या दोरीला कापून माझ्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आणि तुम्ही काय करणार? हा, या ठिकाणी ओंकारने दोरीचे 2 तुकडे करून माझ्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्या दोरीला मी गाठ मारलेली आहे. किती गाठ मारल्या बघितलं तुम्ही? लक्ष होतं का तुमचं? हा, तर बेटा ओंकार वरती धर, वर धर, टाईट धर, एकदम पॅक. असं पुढे एकदम पॅक धर, पॅक धर ना एकदम. हा, तर तू पण बेटा वरती धर, वर कर, वर. बघा माझ्याकडे एक पावडर आहे जादूचा. धर बेटा, दिसतोय का? जादूचा आहे. कसं काय दिसेल? जादूचा आहे तो. बंद कर, पडेल. मुठ्ठी बंद कर. तू पण घेऊन कर. हा, बंद कर बेटा. म्हटलं का खिशात टाकतोय? असं धर. हा, किती तुकडे केले? कोणी केले? ओंकारने. आणि मी त्याला तात्पुरतं जोडलंय. कशाने जोडलं? किती गाठी? 2. बेटा याच्यावर असा पावडर उडव. हा, ओंकार तू पण उडव, इकडे उडव. हा, बाकी उरलेला तोंडावर लाव बेटा. सरळ लावतो का तू पावडर? हा, कुठला लावतो बेटा? माहित नाही. बरं बरं, ठीक आहे. किती तुकडे केले होते? मग या दोघांनी काय केलं? जादूचा पावडर त्याच्यावर उडवला. 1 2 and 3. हे बाळा तू ये. हा, ये इकडे. तू ये बेटा, तू जाईल. हा, काय ना तुझं? कितवीला बेटा तू? 9वी. क्रमाने गेलाय का सर का डायरेक्ट 4थी नंतर? क्लास टीचर कोण आहे तुझे? 5वी 6वी 7वी सगळं करून आलाय का डायरेक्ट 5वी नंतर 9वी? खरंच 9वीत आहे ना तू? बरं, मॅडमांनी सांगितलं म्हणून विश्वास ठेवतो. बरं, आणि तू बेटा? 6वीला. हे बघा 6वी आणि 9वी. बरं, इकडे जवळ बेटा. हे बघा माझ्याकडे 3 दोऱ्या आहेत. 3 सारख्या आहेत. तुम्हाला दाखवतो.
मोजा. तर आता या ज्या 3 दोऱ्या आहेत त्या तुम्ही मी जेव्हा सांगेल ना बेटा तेव्हा तू याच्यावर जोरात फुंकर मारायची. काय करायचं? फुंकर मार. तुझे क्लास टीचर कोण आहे बेटा? कुठे सर? अच्छा इथे तू भेट का? बरं जोरात फुंकर मारायची. 3 दोऱ्या कशा आहेत? सारख्या समान. फुंकर मार बेटा. हा कशा आहेत 3 दोऱ्या? सारख्या. अगदी बरोबर. कोण फुंकर मारले? हे बघ आता तू मारायचं. काय ना तुझं? सांडली. मार. बरोबर. आता 1 दोरी तू धर बेटा. 1 दोरी तू धर. हा अशी ओढा. ओढ बेटा. हा आता अशी रिंग बनवायची बघा. अशी 1-2 गाठ लावायच्या ना. हा व्हेरी गुड. असं ओढा. ओढ. हा बरं दे इकडे. तुझे क्लास टीचरचं काय नाव सांगितलं बेटा? खराब सर. आता काय करायचं? फुंकर मार बरं. आता बरोबर मारले ना. हा आता काय करायचं? किती रिंग आहेत या? 3. मी खाली टाकणार 3 रिंग. ती 1 तुझी रिंग, 1 येतायची आणि 1 माझी. खाली टाकल्याबरोबर खाली कुदी मारायची आणि 1 रिंग उचलायची. 2 ने उचलायच्या. रेडी? थोडं पुढे. 1 2 and 3. थँक्यू. बरं काय ना तुझं? प्रांशू. आता करून आला का तू? सकाळी काय खाऊन आला बेटा? पोहे. बघा आज काय झालं आम्ही रोज सकाळी 6:30 पावणे 7 नाश्ता करतो आणि मग बाहेर पडतो. पण आज काय झालं? सर म्हणे नाही बोले अभी सर बोले अपने को ये स्कूल में जल्दी जाना है. पावणे 7 मला इथे घेऊन आलो. आमचे सुभाष सर नाश्ताच करवला नाही मला. बरोबर ना? हाय करा सर. बघताय सगळे तुमच्याकडे. दिसले का? हा बरं नाश्ताच करवला नाही. पण मला काय सकाळी भूक लागते तर माझ्याकडे थोडासा नाश्ता होता आहे पण तो भारतातला नाही. बरं मला एक सांगा तुम्ही जेव्हा खातात काय जेवण करतात किती वेळा चावतात? 30. बस किती वेळा? 32 वेळा. बरोबर बरोबर ना. पण हा जो खाऊ आहे हा भारतातला नाहीये. बाहेर देशातला आहे. कुठल्या देशातला माहिती का? मी सांगू का तुम्ही सांग? बरं तुम्ही सांगा कुठला देश आहे? चायना. बरोबर. त्यांना पण माहिती चायनावाल्याचे शिक्के. बरोबर ना. डोळे उघडे का बंद काहीच कळत नाही है ना. तर हे चायनीज खाद्य आहे. चायनीजचं काय प्रसिद्ध आहे? पहा सगळं माहिती आहे तुम्हाला ना. चायनीजचे नूडल्स प्रसिद्ध आहे. बरोबर ना. बरं तुम्ही जे 32 वेळा चावतात पण हे जे चायनीज नूडल्स आहे ते मी आणि तू खाणार. काय ना तुझं? प्रांशू. तू डबा आणतो का शाळेत? मित्रांना शेअर करतो का? वाटतो का? हा बस. मग आता प्रांशू आज माझा मित्र आहे तर मी पण त्याला थोडंसं आम्ही दोघं मिळून खाऊ आहे ना. काय खाणार आहे? कुठले नूडल्स आहे ते? पण हे 32 वेळा नाही चावायचे. 132 वेळा चावायचे. किती वेळा? किती वेळा? आणि कसे चावायचे माहिती का? गिळायचे नाही. पहिले चावायचं किती वेळा आणि कसं चावायचं माहिती का? बच्चर बच्चर बच्चर. कसे? जरा जोरात. कसं चावायचं? हा. पण जेव्हा आम्ही दोघं खाणार ना हे चावणार तेव्हा तुमच्या टाळ्या बंद नाही झाल्या पाहिजे. ठीक आहे? हा चला जोरात वाजवा टाळ्या.
ओके, काय म्हटलं? प्रांशू. हे बघा माझ्या नूडल्स तर निघालं. आता तू तर थोडेसे, बाकी कुठं? मग आता कुठं गेले? मग निघेल केव्हा? 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 बरं ठीक आहे. त्याला याच्यासाठी पण जोरदार टाळ्या होता. माझ्या आवडीचा प्रयोग आहे हा. मी सगळ्या ठिकाणी दाखवतच असतो. या प्रयोगाला मला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. माझ्याकडे एक वर्तमानपत्र आहे. तुम्ही काय करायचं, त्या वर्तमानपत्राचं नाव बघायचं, त्याच्यावर असलेले जाहिराती चित्र बघायचे आणि लक्षात ठेवायचं कुठल्या पानावर कशी जाहिरात आहे, कसे फोटो आहेत, कसे रंग आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवणार. पण ज्यावेळेस मी हा प्रयोग दाखवेल ना त्यावेळेस तुमच्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. ठीक आहे, स्टार्ट. बरं, आवडली का जादू? बरं, आता थोडीशी माहिती सांगणार कॅम्पस क्लब बद्दलची. होतात त्याच्यासाठी असलेले हे फॉर्म आहेत, त्याचे सदस्य मिळू शकतो. तर त्याची जी वर्षभराची मेंबरशिप फी आहे ती आहे 300 रुपये. पण 300 रुपयामध्ये तुम्हाला फक्त आय कार्ड नाही, पण वर्षभरामध्ये खूप कार्यक्रम, खूप स्पर्धा होतात. चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, असे बरेच सारे स्पर्धा. त्याचबरोबर गेम म्हणून एक खेळांचा जणू उत्सवच आहे. त्या ठिकाणी बऱ्याच शाळांचे विद्यार्थी ज्यांना खेळाविषयी प्रेम आहेत असे सगळे विद्यार्थी क्रीडा शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या, इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यात सहभागी होत असतात आणि भरपूर सारे बक्षीस मिळवत असतात. हे तर क्रीडा स्पर्धा झाला, त्याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा देखील होते. अशा भरपूर स्पर्धा, वर्कशॉपमध्ये गणपती मेकिंग वर्कशॉप, आजचे भरपूर वर्कशॉप होत असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी मोफत प्रवेश मिळेल, फक्त तुमच्याकडे आय कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एवढंच नाही तर तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म जमा करणार तेव्हा तुम्हाला भरपूर सारं गिफ्टचे वाउचर बुक मिळेल. हे बघा, याच्यामध्ये खूप सारे वाउचर्स आहे. हे गिफ्टचे वाउचर्स आहे, ते तुम्ही तिथे दाखवणार तर तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला ते गिफ्ट मिळणार. आता गिफ्ट मी सगळेच नाही सांगू शकत, बरेच गिफ्ट आहेत, पण काही तुम्हाला गिफ्ट या ठिकाणी सांगतो. याच्यामध्ये स्केच पेन कलर्स आहेत, क्रेयॉन कलर्स आहेत, दाताची तपासणी आहे, 12 दिवसाचा स्विमिंग कोर्स अगदी मोफत आहे. त्याचबरोबर तुमचं टी शर्ट कस्टमाइज प्रिंट करून मिळणार आहे. लहान मुलांचा गॉगल असलेला तो गॉगल देखील मिळणार आहे आणि भरपूर काही गिफ्ट आहे. काही खाण्याच्या वस्तू देखील आहे, व्हेज बिर्याणी आहे, आईस्क्रीम आहे, वफल स्टोन आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचे सगळ्यांचे कुपन आहेत. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा विशेष म्हणजे या ठिकाणी वॉटर पार्कचं पण एक तिकीट आहे, ते पण अगदी मोफत आहे. त्याचबरोबर गेम झोन आहे, फन बॉन म्हणून, त्या ठिकाणी सुद्धा विविध प्रकारचे नवीन खेळ आहेत, ते गेमचं पण एक कुपन आहे. त्याचबरोबर सिनेमाचे पण 2 तिकीट आहेत. अजून भरपूर सारे गिफ्टचं कुपन आहेत, ते तुम्ही ज्यावेळेस फॉर्म बघणार फॉर्म मध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा उद्या या ठिकाणी आमचे प्रतिनिधी असतील, काउंटर लावतील, तुम्हाला उद्याच्या उद्या
फॉर्म देखील मिळेल, तुमचं आय कार्ड देखील मिळून जाईल आणि हे बुकलेट आहे. फॉर्म जमा केल्यावर तुम्हाला हे बुकलेट देखील मिळेल आणि याचबरोबर लकी ड्रॉ पण आहे. आधी लकी ड्रॉ सांगून देतो. लकी ड्रॉ मध्ये भरपूर